तू बता कैसा दिख रहा है, ठीक है? रुके, हाँ वो बराबर था, मेरे को पता नहीं। अभी बेटर है थोड़ा। तुमच्याकडे जाणार होती मी कामोठ्यामध्ये थँक्यू सो मच किरणजी मस्टर सरांना आपण ऐकत होतो बॉल द्यायचा पहिली सेमी फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते पाहूया काय घडणार आहे या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सरळ फायनल मध्ये दाखल होणार आहे धर्मेश पाटील यांनी त्यांची मुंगूस बॅट देखील आणलेली आहे एक नवीन बॅट ते घेऊन खेळणार आहेत गोलंदाजी मार्क वरती समीर आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग बॅट्समन पहिलाच बॉल इथे मात्र बॉलला डिफेन्स केला एक धाव म्हणजे स्ट्राईक रोटेट झालेली आहे इथे पंचाचा इशारा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो नो बॉल यावेळीचा बॉल इथे घडतंय का बॅट अनलक्की ठरली आणि बॅट्समन धर्मेश पाटील बाद झालेले आहेत पुन्हा एकदा बॉलर तयार होतात यावेळीचा हा बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते समीर यांची चांगली बॉलिंग यावेळीचा हा बॉल इथे आपण पाहू शकाल पंचांचा इशारा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत यावेळीचा हा बॉल पंचांचा सिग्नल पुन्हा एकदा वाईट बॉल धावफलकावरती रन्स आपण बघू शकाल 4 धावा यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे टप्पा चांगला आहे टप्पा बदलवला समीर यांनी आणि इथे मात्र डॉट बॉल समीर यांचा या दरम्यानचा पुढचा बॉल यावेळीला पंचांचा इशारा नो बॉल आला नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो हा बॉल आता समीर यांना पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात चला प्लीज वेळ कमी घ्यायचा फिल्डिंग करणारी टीम यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी डोकेदुखी ठरणारा हा बॉल आपण बघू शकाल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केल्या जातात पुन्हा एकदा बॉलर तयार होतात समीर यावेळेला एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो एक धाव तर कंप्लीट झाली
आणि एकाच धावेवरती तू शांत राहावं लागेल. धावफलकावरती धावा 7 रन्स. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र घडतंय काय, बॅकअपला ओंकार होते. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आणि इथे मात्र आपण पाहू शकाल ओव्हर नंबर 1 चा आता खेळ संपला आणि धावफलकावरती 7 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात 7 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर टू 1 ओव्हर कंप्लीट. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा, लक्ष द्या. विकास आले बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहूया विकास यांच्या माध्यमातून आता कशा रीतीनं बॉलिंग केली जाईल. विकास यांचा पहिला बॉल, इथे मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे याही मोमेंट मध्ये आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला मात्र लगातार तिसरा डॉट बॉल. विकास यांची चांगली बॉलिंग. यावेळेला फटका अप्रतिम तिथे मात्र प्रसाद आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. एक सिंगल आता कंप्लीट झालेली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती रन्स आपण बघतो आहे 8 धावा. पुन्हा एकदा विकास तयार होतात. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल पाहूया. आता हा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल. चांगली गोलंदाजी करतात. इथे आपण पाहू शकाल आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे, कारण हा बॉल ऑप्टिकच्या बाहेर जात होता. बॅटला ब्रश झाला आणि डॉट बॉल. आता आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 1 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. या ओव्हरमध्ये कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चिट्ट्या बॉलर आपल्याला पाहायला मिळाले. विकास फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केलेली आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती निखिल बामणे आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन अर्जुन यांना आपण बघू शकाल. स्ट्रायकिंग इन वरती निखिल बामणे इथून मध्ये तयार होतात. ओव्हर द विकेट नाव. फटका चांगला, खूप चांगला. प्रशासनाची चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र चांगला स्टॉप त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. फ्लाईट दिली होती. 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा सिग्नल एका धावेचा. एकाच धावेवरती तू शांत राहावं लागेल. सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळते. इलेक्ट्रिक इथं थोडं मागे SSPL ची शिवसाई प्रीमियर लीग ची पहिली सेमी फायनल आपण पाहू शकाल. यावेळेला फ्लाईट दिली होती. फटका अप्रतिम आहे. समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 इथे चौकार. याही वेळेला मात्र बोर्डमध्ये करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निखिल यांचा बॉल लाईन चांगली आहे. अगदी जर का आपण बघितलं तर चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल यावेळेला देखील फटका अप्रतिम आहे. तिथे प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळाला आणि 1 धाव कंप्लीट झाली. ओव्हर नंबर 3 चा बघता खेळ संपला आणि धावफलकावरती फक्त आणि फक्त 14 धावा. आता बॅटिंग करणाऱ्या शिवसाई इंडियन्स टीमच्या खेळाडू पक्षामध्ये नाराजी व्यक्त केली जाते, कारण मोठे फटके नाहीये ते मोठे फटके आता तुम्हाला मारावे लागतील. संतोष आले बॉलिंग ट्रॅक वरती. संतोष यांचा हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. तांबेल सरांचा इशारा आला की हा वाईट बॉल. फटका अप्रतिम, परंतु प्रसाद पहा काय फिल्डिंग करतात. त्यांना बॅटिंग मिळत नाहीये, त्यांना बॉलिंग मिळत नाहीये, परंतु फिल्डिंग करत असताना चांगला खेळतो ते सध्या दाखवतात. यावेळेला मात्र बॉल चालला टिकलर झोन मध्ये, जिथे 1च धाव मिळणारा. संतोष मात्र अष्टपैलू खेळाडू आपल्या टीमची. हा बॉलला ग्रीप केला होता, त्यानंतर या बॉलची पिचिंग केली. एक आगळा वेगळा शैलीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र डॉट बॉल. बॅट्समनला चकवून अगदी बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेचा हा बॉल सॉफ्ट हँडेडने या बॉलला फक्त दिशा दिली. स्ट्राईक रोटेट झाली. 1 सिंगल कंप्लीट झाली
आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 18 धावा. बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला ओंकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग. यावेळेला मात्र थोडेसे बॅकफुटला गेले होते, त्यानंतर त्यांना हा स्ट्रोक सजवला, परंतु ओव्हर नंबर 4चा देखील खेळ संपला आहे आणि धावफलकावरती 18 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अमय आला बॉलिंग ट्रॅकवरती. अमयचा बॉलला टॅप केला आणि या इनिंगचा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतो प्रवीण यांच्या बॅटमधला. चौकाराच्या साह्याने आता धावफलकावरती धावांना आकार आला, धावांना उकार आला, धावसंख्या फुगलेली आपल्याला पाहायला मिळते 22 धावा. यावेळेला देखील आपण बघू शकाल इथे मात्र एकदा कंप्लीट झाली. यावेळेला देखील आपण बघू शकाल तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र आपण बघू शकाल धावफलकावरती 24 धावा. यावेळेला देखील आपण बघू शकाल धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. 25 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. ही 2 बॉल आता कशा रीतीने हाताळले जातील. यावेळेला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले समीर. काय खेळ दाखवतात, 40+ खेळाडू आहेत, परंतु आपल्या गोलंदाजीने त्यांनी प्रभावित केलं, फिल्डिंगने देखील प्रभावित करतात. पहिल्या डावातील शेवटचा बॉल तिथे मात्र गडफल काय एक धाव कंप्लीट झाली आणि या बॉलवरती आता धावा कधी अंपायर 2 धावा मिळणार. थँक्यू. 2 धावा टीमच्या स्कोरकडे कलेक्ट केल्यानंतर धावफलकावरती धावा 27 आणि विजयासाठी 28 धावांचं लक्ष्य. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी या. दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवसाई स्टार एलिमिनेटर पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवसाई स्टार्स आणि शिवसाई वॉरियर्स या 2 टीमच्या दरम्यान. लक्ष्य 28 धावांच्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. फटका अप्रतिम, फटका दमदारा. कोण म्हणतं समीर यांना बॅटिंग येत नाही. आता समीर यांच्या बॅटमधनं नुकताच चौकार आपण पाहिला. काय फटका सजवला, टायमिंग बेमिसाल. 40+ जबरदस्त खेळाडू आहेत. 40+ म्हणजे की स्वस्थ शरीर आयुष्य महान त्यांची टॅगलाईन इथे पकडला जातो. जेल प्रणय करते चूक बॅट्समन बाद. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. प्रवीण यावेळीचा बॉल फटका अप्रतिम. इथे काय हिट झाली आहे, परंतु बॅट्समन सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. धोक्याची घंटा जरूर वाढली होती, परंतु ओंकार आपल्या पायाचा वेग वाढवल्यानंतर इथे मात्र एकदा त्याने कंप्लीट केलेली आहे. काय गोलंदाजी करतात प्रवीण. ओव्हर नंबर 1 मध्ये चांगली बॉलिंग.
पुढचा बॉल हाताळण्यासाठी प्रवीण तयार होतात. बघूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल. या वेळेला फटका दमदार प्रणय यांची फिल्डिंग देखील तेवढीच चांगली आहे. चिता या टीमचा प्रणय काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले. बॉलवरती झडप मारताना आपल्याला पाहायला मिळाला. एकदा कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती शांत राहावं लागतं. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स 6 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा प्रवीण तयार होतात. प्रवीण यांचा बॉल हलकासा कट होणारा हा बॉल आपण पाहिलात आणि डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर 1 गडी बाद 6 धावा धावफलकावरती. आता धर्मेश पाटील गोलंदाजी मार्ग वरती. बघूया काय घडतंय. चांगला फटका बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक गुड. खूप चांगली फिल्डिंग आणि इथून मात्र एकदा कंप्लीट केलेली आहे. यावेळेला बॉलला रोज केले होते आणि तिथे मात्र एकदा कंप्लीट झाली आणि धावेवरती या बॅट्समनला शांत राहावं लागेल. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा 28 धावांचं लक्ष्य. यावेळेला देखील आपण बघू शकाल चांगला बॉल रिलीज केला आणि तिथे मात्र पुन्हा एकदा एकच धाव मिळणारा. बॉल तयार उमेश पाटील पुन्हा एकदा. यावेळेला देखील आपण बघू शकाल फक्त अप्रतिम एकदा कंप्लीट एकाच धावेवरती तू शांत राहावं लागतंय. मात्र ओंकारला शेवटचा बॉल धर्मेश पाटील यांच्या स्कूलमध्ये शेवटचा बॉल. यावेळेचा बॉल इथे मात्र एकदा कंप्लीट झाली आणि आता ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 12 धावा धावफलकावरती. 5 धावा खर्च केला धर्मेश पाटील यांनी. या ओव्हरमध्ये एक डॉट बॉल देखील आला. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये अर्जुन आले. 18 बॉल मध्ये तुम्हाला धावा इथून मात्र करायच्या आहेत. 18 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 18 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये. यावेळेला देखील चांगली आहे. बॅट्समॅनला अक्षरशः मात्र आपण बघू शकाल शांत ठेवलं. डॉट बॉलची संधी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला देखील आपण बघू शकाल पंचांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स इथून मात्र थांबवावे लागतील एक्स्ट्रा धावांना. यावेळेला फटका अप्रतिम परंतु बॅट्समॅन बाद झालेला. दुसरा धक्का बसला. बॅट्समॅन बाद झाले. चेतन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. अर्जुन आपल्या गोलंदाजी मार्ग वरती. यावेळेला पंचांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला फटका तर अप्रतिम होता परंतु किशोर यांची कमालीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली फिल्डिंग. याही वेळेला यशवंत बॅट्समॅन निखिल बाबने बॅक टू द पॅव्हिलियन. आम्ही देखील सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही आहोत. हे सध्या 7व्या. इथे मात्र शिवसाई इंडियन्सचा संघ आम्ही देखील सहजासहजी हार मानणार नाही आहोत. 14 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे.
14 चेंडू 14 धावा 14 चेंडू काय करणार कोणता संघ जिंकणार अर्जुन यांचा वैदर्भाचा मात्र पुढचा बॉल पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल इंग्लंड नंबर 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले संतोष यावेळी त्या बॉलला टॅप केले बॉल चालला इथे मात्र इतकंच मिळणार अजून मात्र अर्जुन यांच्या स्कूलमधील एक बॉलचा खेळ शिल्लक अर्जुन तयार होतात या बॉलचा बॉल पुन्हा एकदा मागच्या फटकाची आठवण झाली आणि याही बॉलवरती इतकंच मिळणारा ओव्हर नंबर 3 चा फटका संपला आणि दाखलच्यावरती 16 धावा येणारा बॉल 12 आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये 12 करायचे इकडे बाळा हर्ष इकडे ये लवकर ये चॉकी द्यायची इकडे पाठीमागून ए खाली बघ बारा बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे काय घडणार या मॅच मध्ये उत्तर संघ जिंकणारा शिवसाई किंग्स की शिवसाई इंडियन्स या दोन टीमच्या दरम्यान सध्या लढत सुरू आहे 12 बॉल विजयासाठी 12 धावांची गरज स्ट्रॅटेजीला ओंकार जो मात्र सलामीला आलेला खेळाडू अजूनही मात्र खेळपट्टीवरती स्थिर आहे किशोर यांचा पहिला बॉल फटका दमदार एकदा कंप्लीट आणि 21 धावेवरती ती शांत राहावं लागेल प्रणय शिंदे मात्र खूप चांगली फिल्डिंग करत असताना आपल्या टीमसाठी या मॅच मध्ये यावेळेला मात्र फुलटॉस होता त्याला मात्र फक्त दिशा दिली एकदम कंप्लीट 21 धावेवरती इथून संतुष्ट राहावं लागेल आमचे श्रीरामजी मरवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आम्हाला ज्यांनी या स्पर्धेसाठी ट्रॉफीज पुरस्कृत केल्यात आपलं पुन्हा एकदा आम्ही SSPL मध्ये सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती 9 बॉल पंचांनी घोषित केला आता येणारे बॉल 10 आणि विजयासाठी 8 धावांची गरज यावेळेचा हा बॉल पंचांचा सिग्नल वाईट बॉल एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात या बॉलला देखील आपण बघू शकाल फटका अतिशय सुरेख परंतु एकदा कंप्लीट झाली आणि धावफलकावरती धावा 22 9 बॉल मध्ये 6 करतात 9 चेंडू 6 धावांची गरज किशोर पुन्हा एकदा तयार किशोर यांचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न एकदा कंप्लीट पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त झालेली आहे डॉट बॉल रिलीज करावे लागतील बॉलरला जरी मॅच जिंकून द्यायचे असेल तर आपल्या टीमला जास्तीत जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज इथून मात्र वाढवावं लागेल शिवसाई इंडियन्स या टीमला किशोर मात्र पुन्हा एकदा तयार होतात किशोर यांचा पुढचा बॉल फटका तर अप्रतिम होतात या बॉलवरती धावा मिळतात 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्डवरती नजर टाकूयात एकूण रन्स आपण बघू शकाल 25 आता 7 बॉल मध्ये 3 करायचे आहेत यावेळेला पंचांचा सिंगल वाईट बॉल एक्स्ट्रा रन्स आधीच कर्ज बाजारी आणि त्या दुसऱ्या शेजारी किरण मस्कत सरांचा डायलॉग 7 बॉल मध्ये आता 2 करायचे आहेत यावेळेला बॉलला टॅप केलं एकदा कंप्लीट आणि आता 21 धावेवरती शांत राहावं लागेल थोड्याच वेळात आता पहिला संघ जो खेळणारा जो मात्र फायनल मध्ये दाखल होणारा थोड्याच वेळात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 21 धावेची गरज
बॉलिंग ट्रॅक वरती नन्ना मुन्नासा आर्यन सध्या आपल्याला पाहायला मिळतो. छोटा पाकिट बडा धमाका. कमी कालखंडामध्ये यशाची उंच शिखरे गाठणारा गोलंदाज आर्यन बॉलिंग ट्रॅक वर पाहूया. 6 बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. 6 चेंडू विजयासाठी एका धावेची गरज. आर्यन आपल्याला पाहायला मिळतो आणि स्ट्रायगिनीला संतोष त्याला फेस करतात. आर्यन तयार होतो. आर्यनचा पहिला बॉल. त्या पप्पाकडे जा ना. इथे सामना जिंकलाय आणि शिवसाई प्रीमियर लीग मधील पहिला संघ आपल्याला मिळाला आहे जो मात्र फायनल मध्ये दाखल झाला. नाद आहे शिवसाई किंग्स. अभिनंदन. जल्लोष केला जातोय. टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अभिनंदन. वेल प्लेड. आणि इथे मात्र पराभूत झाला संघ अर्थात शिवसाई इंडियन्स. चला नेक्स्ट मॅच जिथे टॉस जिंकला शिवसाई स्टार संघ आपला निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. स्ट्राईक घेऊन आता या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. नेक्स्ट मॅच ज्याप्रकारे स्टार्ट होईल ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये किरण भास्कर सरांना. धन्यवाद. टाळ्या वाजवा.